पाईप कापू लागाय वरचा पाईप कापू लागाय हा आपलं ते बरं महिने तू काय माहिती बोलली का काय कर मायक्रोफोन काय त्रास होतो आता जवळ बारीक दिसत डोकं लावा समोर करतो एक डोळ्याला हात लावला असतो ना समोर पहा आरशामध्ये वरती गाडी घ्या माझ्या बाजूला आता इकडे हात ठेवा आता हात दिसतात त्या बाजूला ठीक आहे सोडा लांबचं स्पष्ट दिसतं वय किती तुमचं आता हे ठेवा तुमच्याकडे बरोबर 45 आहे का जास्त आहे बारीक काय दिसतं का आता पहा स्पष्ट येतं थोड्या अंतरावर ते जास्त क्लिअर आहे त्यापेक्षा हे क्लिअर वाटतं आता पहा आता स्पष्ट आहे ना जवळचा नंबर आहे 20 नंबर लागतो ते हा म्हणून किती दिवस झाले बाहेरचा म्हणून होता प्रोग्रेसिव्ह मी नंबर लिहून देतो बनवून घ्या आमच्याकडे साधे येतात रिडिंगचे 300 रुपयाला बसतो तुम्ही डिनॅट म्हणजे 2-2.5 हजार रुपयाला बसलेलं असेल किती घेऊ नंबर नाही होती नंबर नाही दुसऱ्या बाजूला जरा चिकन कसं आहे आपला सरा पाठवून नंबर कुठे चेक केला होता तिकडून शिट्टी आणायला लागेल का नाही शिट्टी घ्यायला लागेल तिकडून हा किती घेऊ ना त्याची समोर पा बाजूला किती काय टिपके असतात माझ्या बाजूला 3-2-5 आहे एक नंबरला 2 नंबरला 4 आहे 3 नंबरला 4 आहे चष्माचं काय आहे नंबरचा प्रॉब्लेम नाही तुम्ही डेनाट वगैरे चष्मा वापरू शकता ना नाही का आपल्याकडे जवळ इथं नाही तुम्हाला ते स्टेशनरी ते बाहेर बनवून घ्या अच्छा तर मी ते 0 नंबरचे बनवून घ्या हा त्याच्या लिहून द्या ना म्हणजे मग मी समजा आलो ना मला सर रेग्युलर वापरायला आणि काही समजा ड्रॉप वगैरे आहे का समजा त्याची डोळे वगैरे ड्रॉप म्हणून घेतो गार पडेल हो तेच ना बाकी डोळे चांगले आहेत तुमचे हो चष्म्याची काही गरज नाही चार वेळेस एक थेंब टाकायचं 2 डोळ्यात हा मिळून जाईल आणि गॉगल लावायचं आपला चष्मा आहे तो चालेल काय प्रॉब्लेम नाही नजर चांगली जाईल पाणी नाही घरी येतं या डोळ्यातून ड्रॉप चांगला आहे नाही नंबर काही असं वाटलं नाही ना दिसतं ना एवढं छान हा. दिसतं.
हवा बदलायला लागत असतं तर मी म्हटलं असतं बदलून घ्या. एक थेंब दिवसातून 4 वेळेस टाकायचं. हा? पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज नेतोड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या नेतोड गावचे सरपंच पोपट भाऊ गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे सहकारी मित्र त्याकडून काय माहिती भेटते आपल्याला. आज या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर मोहन डोळे मेडिकल फाउंडेशन आणि मोहन ठुसे नेत्र रुग्णालय यांच्यामार्फत त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय आपलं नेतोड माळवाडी यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आज मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत नेत्र तपासणी याचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या उपआरोग्य केंद्र नेतोड मावडेच्या वतीने या ठिकाणी BP आणि शुगरची जी तपासणी केली जाते ती पण या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये खरं तर जास्तचे प्रमाण आपल्याकडं वाढलेलं आहे. हे हृदयविकाराचा झटका येणं किंवा काय त्यासाठी BP शुगर तपासणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आज जे माणसाचं आयुर्मान घटत चाललेलं आहे त्यामध्ये 40च्या पुढं माणसाला खरं तर दिसण्यास थोडं कमी होतं. कालांतराने मोतीबिंदू डोळ्यामध्ये तयार होतो. या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी डॉक्टर मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण हे जे नेत्र तपासणीचं शिबिर आयोजित केले. माझी ग्रामस्थांना सर्वांना विनंती राहील, जे ज्येष्ठ मंडळी आहेत, वयस्कर आहेत, तरुण वर्ग काय आहेत, ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत, अगदी याच्यामध्ये पिरळेपणाचं ऑपरेशन असेल किंवा बऱ्याच प्रकारचे ऑपरेशन आहे यामार्फत ती होणार आहेत. तर यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा आयुष्यमान भारत जे आहे आपलं त्या माध्यमातून सुद्धा हे ऑपरेशन केले जातात. तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपले प्राथमिक आरोग्य केंद्राचे तळे साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही आशा वर्कर आहेत आणि सिस्टर वाघमारे मॅडम आहेत आणि CH म्हणून या ठिकाणी जम्बूकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचे शिपाई जगदीश बटवाल आणि नव्याने आपल्या उपआरोग्य केंद्रामध्ये नियुक्ती झाली पार्ट टाईम म्हणून काम करणारे गायकवाडताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. कारण खरं तर खूप वेळ देऊन या ठिकाणी डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर उपस्थित आहेत आणि आपली सर्व टीम प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य आणि ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या ठिकाणी आपण केलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांनी विनंती. धन्यवाद. पाठीमागं सरांना जर काही सांगायचं असेल तर मी बोलतो वाटल्यास त्यांची हो, चालेल. तुम्हाला गरज वाटते. मोतीबिंदू निघाला का? ओले मास्क वाढलं. बस या खुर्ची बस इथं. शुगर तपासून घ्या बरं का. लाव सांगा. किती आली पाहून घ्या. पुष्पा सांगायचं ना हो. मॅडम यांचा BP किती होता आता? नॉर्मल होता का जास्त आहे? जास्त होता का? जर तुम्हाला वाटतं परत आणि त्याच्यामुळे नंतर फुकट ऑपरेशन करून घ्यायचं 100% येत नाही. जेव्हा जर फुल घातलं तर माणसाला शब्द घेऊन दिसत असेल त्याच्यावर काही कालांतराने तुम्हाला ऑपरेशन केलं जर खाली ठीक आहे खाली दात सोडून ठीक आहे, नॉर्मल. नॉर्मल हा, नॉर्मल. अजून 5 वर्ष काम करता येईल ना. सरपंच झालं तर म्हणजे 5 वर्ष सगळे गायकवाड सगळं बाई दामी गायकवाड सगळं इथलं गायकवाड ऑपरेशनला आपल्या बरोबरच नारायणगावला तुम्हाला न्यायचं आता मस्त प्रश्न होती. नकाला नाही टोचायचं, उलटा करा बट कसं टोची जायचं कळत नाही. आता वयमान झालं म्हणजे तू लगे काल नाही आली तर पर म्हातारी झाली तू लगेच ओळख केलं मग आपण याला मार लागला होता गोड चालूच आहे आल्यापासून. मी म्हातारी झाले मग आता त्याला काय करायचं शरीर फेल झालं हा. डबल किती भरली? 192.
बरं का बाबा बीपी वाढलाय किती गोळी चालू करून घ्या आता नाही इकडे करून यायचं सोमवारी कार्ड तयार करून देतील आणि दर महिन्याच्या गोळ्या देतील तुम्हाला आणि दर महिन्याला उतर जायचं आणि गोळ्या घेऊन यायच्या हां हां नक्की जा. नक्की जा बरं का चालतंय ठीक आहे हां हां ओके मोठा करा थोडं मॉस वाढायला लागले डाव्या डोळ्याला हां दिसायला दिसतं का स्पष्ट समोर इथे दाढी लावायची समोर इथं डोकं पट्टी लावायची मशीनवर नका पडू फक्त डोकं पट्टीला लावा मशीनवर नका पडू डोळे मोठे उघडा डोकं इथे लावायचं त्याला ताट बसायचं बातमी द्यायची असते पत्रकार आहे ना. सकाळून निघून सर गेली पाठी का? टिपल्यावरती हात ठेवा असा ओके, ठीक समोर आहे. पहा माझ्या बाजूला किती काय दादा काय दिन असतो जमा करायचं मला मिळत नाही चला नमस्कार. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव व माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेतवड यांच्या सहकार्याने आज आपल्या नेतवड गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, त्याचप्रमाणे मोफत आपण BP शुगर चेकिंग ह्या सगळ्या प्रकारचा सर्वरोगनिदान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे. त्या शिबिरामध्ये BP आणि शुगर असलेल्या रुग्णांची तपासणी झालेली 41 त्यात 41 लोकांची तपासणी झालेली BP आणि शुगरची. त्यातल्या 5 लोकांना आपण ओतूर या ठिकाणी आपण पाठवलेलं आहे. त्यांना आपण त्यांची रेग्युलर ट्रीटमेंट आपण चालू करणार आहे. त्याचप्रमाणे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या वतीने या ठिकाणी डोळ्यांचा अत्याधुनिक फिरता दवाखाना आलेला आहे. आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तज्ज्ञ लोक आहेत माहिती सांगण्यासाठी ऑपरेशनची. त्याचप्रमाणे अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्याची विशेष तपासणी या ठिकाणी आपण सगळ्या रुग्णांची करतोय. लहान मुलांची पण या ठिकाणी तपासणी होते. त्याचप्रमाणे अल्पदरात आपण या ठिकाणी लोकांना लगेच आपण चष्मे देतोय आणि ज्या लोकांना मोतीबिंदू आहे अशा लोकांना आपण नारायणगाव या ठिकाणी आज घेऊन जाणार आहे. त्यात साधारण 5 लोकांना मोतीबिंदूचे आजार या ठिकाणी आपल्याला आढळलेले आहेत. अशा लोकांना आपण साधारण 2 वाजता आपण इथून घेऊन जाणार आहे. आज त्यांच्या तपासण्या केल्या जातील. उद्या त्यांचं ऑपरेशन होईल, परवा सकाळी त्यांना आणून सोडलं जाईल. त्याच्यात त्यांचं तिथं राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवण, पेशंटचा तिथं आपण काळा चष्मा, त्यांची औषधं आपण सगळं त्यांना आपल्या शिबिरातनं आपण मोफत देतोय. तर ग्रामपंचायत कार्यालय नेतवड यांच्या वतीने हे विशेष शिबिर आपण या ठिकाणी आज साधारण 17/3/2026 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी शिबिर सुरू आहे. जर रुग्णांना काही प्रॉब्लेम असतील अशा रुग्णांनी इथं अवश्य भेट द्या आणि शिबिराचा अवश्य लाभ घ्या. ग्रामपंचायत कार्यालय नेतवड यांचे आम्ही विशेष आभारी आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी कामाची संधी दिली. धन्यवाद.